Hello everyone. Today we are going to start with our third unit, that is chapter event handling. So basically what is event handling? Okay. So first of all starting with our discussion from the first two chapters. पहिल्या दोन चॅप्टरला आपण AWT आणि सगळे स्विंगचे सगळे कंट्रोल्स बघितले होते, कंपाऊंड बघितले होते. तर त्यामध्ये आपण बरेच वेळा डिस्कस करत आलोय की आपण थर्ड चॅप्टर हा सायमल्टेनियसली घ्यायचा होता किंवा त्याचे काही एक्झाम्पल आपण फर्स्ट टू चॅप्टर्स मध्ये पण घेतलेले होते. ठीक आहे. तर इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय, आपण एखादी ऍक्टिव्हिटी करतो. ओके, त्याला आपण इव्हेंट म्हणतो. सो एक्झॅक्टली विथ रिस्पेक्ट टू द टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू, event is change in the state of an object. Event is a change in the state of an object. State of an object. Okay. Event describe the change in the state of source. Okay. So for example आपण एक बटन कन्सिडर करूया. So button is a one of the controls. Okay. आता इथं काय म्हणलं, state of an object. So बटनचा जो आपण ऑब्जेक्ट समजा B1 करतोय, B1 जो आपण ऑब्जेक्ट करतोय, तर B1 च्या स्टेट ऑफ ऑब्जेक्ट चेंज होतं, त्याला आपण इव्हेंट म्हणतो. ओके. इव्हेंट डिस्क्राइब द चेंज इन द स्टेट ऑफ सोर्स. Events are generated as a result of user interaction with the graphical user interface component. आता what is graphical user interface component? जे आपण AWT किंवा सिंग मध्ये आपण जे काय बघितले आहोत ते सगळे आपले ग्राफिकल युजर इंटरफेस कॉम्पोनंट आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल क्लिकिंग ऑन द बटन, मुव्हिंग द माउस. आता जे आपले मी आता जे काही ऍक्टिव्हिटीज करायला लागलोय, माउस मूव्ह करतोय, ती सुद्धा एक इव्हेंटच आहे. ओके. एंटरिंग अ कॅरेक्टर थ्रू कीबोर्ड, सिलेक्ट अन आयटम फ्रॉम अ लिस्ट, स्क्रोलिंग पेज, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आपल्या AWT मध्ये येतात किंवा स्विंग मध्ये येतात, त्या सगळ्या इज अ पार्ट ऑफ इज ऑब्जेक्ट. आता समजा इथं साईडला हा आपण जे सॉफ्टवेअर युज करतोय याला आपण एपिक पेन म्हणतो. ओके. तिथं माउस वगैरे युज करतोय, इथं क्लिक इव्हेंट झाला, या सगळ्या गोष्टी आहेत, या सुद्धा इथं कव्हर होतात सगळ्या. ओके. नेक्स्ट, टाइप ऑफ इव्हेंट. ओके. सो जनरली देर आर टू टाइप्स. फर्स्ट इज फोरग्राउंड and second one is background. Okay. So most of the time foreground events are controlled by the users only. Okay. That is, we can easily control all these events, but we cannot say that is we cannot have the total control over the background events. Okay. So now what is foreground events? Require the direct interaction of user. जो आपण डायरेक्ट इंटरॅक्शन करतो, बटन असेल, टेक्स्ट फील्ड असेल किंवा टेक्स्ट फील्ड टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण काहीतरी टाईप करतो, या सगळ्या गोष्टी आपल्या फोरग्राउंड इव्हेंट मध्ये येतात. इट इज जनरेटेड व्हेन पर्सन इंटरॅक्ट विथ द ग्राफिकल कॉम्पोनंट्स. आता हे ग्राफिकल कॉम्पोनंट म्हणजे काय, जे आपले AWT चे वर जे कंट्रोल्स आहेत, that is all are graphical components. For example, clicking on button, moving the mouse, मगाशी आपण जे बघितलं. So all these are foreground events. So in short, foreground events are those events in which components or controls change their state as per the user request. Okay. So all those are foreground events. Next is background events. So require interaction of end user and known as a background events. Okay. इथं end user चं interaction असतं. For example, इथं सांगितलेलं ऑपरेटिंग सिस्टम इंटरप्ट्स, हार्डवेअर सॉफ्टवेअर इंटरप्ट्स, टाइमर एक्सपायर्स. त्याच्यामध्ये युजर कंट्रोल पण आहेत आणि सिस्टम कंट्रोल पण आहेत. जसं की आपण समजा टास्क मॅनेजर बघत असतो. ओके. टास्क मॅनेजर, तर त्या केसमध्ये बऱ्याचशा इव्हेंट ज्या आहेत, ओके, that is happen in background. Okay. So for every task, okay, so this is the task manager. आता टास्क मॅनेजर बऱ्याचशा इथे ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत, जसं की anytest.exe, त्यानंतर हे ARWS, त्यानंतर बीट, त्यानंतर कॅम रेकॉर्डर, कॅमटेशिया, क्रोम, अशा बऱ्याचशा प्रोसेस सुरू आहेत. आता यातली बऱ्याचशा प्रोसेस या युजरच्या कंट्रोल मध्ये पण नाही आहेत. ओके. तर या सगळ्या आहेत या बॅकग्राऊंड प्रोसेस ऑफ बॅकग्राऊंड इव्हेंट. दीज आर जनरेटेड बाय द
सिस्टम ओनली. ओके, इथं प्रत्येकाला प्रोसेस आयडी सुद्धा आहे. तेव्हा तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम शिकताय तेव्हा तुम्हाला PID चे डिटेल्स तुम्हाला सगळे मिळतील. ओके, सो इन शॉर्ट backgrounds can be controlled by the user as well as the system. ओके, सो सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फक्त फोरग्राउंड इव्हेंट बघायचं आहे. So now, what is actually event handling? Okay, so here mechanism that controls the events and decide what should event happen if event occurs. जर एखादी इव्हेंट झाली तर काय व्हायला पाहिजे यासाठी इव्हेंट हँडलिंग आहे. Have the code on which the event handler that is executed when the event occur. Okay, Java uses delegation event model to handle the events. Java आपलं delegation event model handling use करता है. This model defines the standard mechanism to generate and handle events. Okay. Now, here in this case, event model having two key participants. First one is source and second one is listener. आता सोर्स बघा तुम्हाला सांगितले होते की जे आपले कंपोनेंट्स आहेत, जे कंट्रोल्स आहेत, so all these are sources. The source is an object on which event occurs. आता on which event occur म्हणजेच बटन आला, हा समजा बटन आहे. ओके, the source is an object. या बटनचा ऑब्जेक्ट समजा B1 असेल, B1 आहे समजा, तर B1 is a source. Okay, now responsible for providing the information that is occurred when event to its handler. Listener, it is also known as event handler. आता बघा इथं सोर्स म्हणजे बटन, टेक्स्ट फील्ड वगैरे येतं आणि लिस्नर म्हणजे काय, त्याचा हँडलर. ओके, ते आपल्या सोर्सचा हँडलर. Okay, responsible for generating a response to the event. This is responsible for responding to the event. म्हणजे बटनला आपण आपला सोर्स आहे त्यावर क्लिक केलं, तो आपला सोर्स आहे, त्यावर जेव्हा क्लिक करतो त्यानंतर जी ऍक्टिव्हिटी होते, ओके, बटन क्लिक इव्हेंट, सो दॅट इज अ लिस्नर. लिस्नर वेट्स until it receives an event. लिस्नर वेट करतं until it receives an event. Once the event is received, the listener process event and then returns. जो एखादा इव्हेंट अक्वर झाल्यानंतर लिस्नर प्रोसेस करतो आणि त्याला रिटर्न करतं. So now we have event classes. The event class represent the events. Okay, now event object. आता या इव्हेंटचा आपण जो ऑब्जेक्ट तयार करतो ज्या कंट्रोलचा, त्याला आपण इव्हेंट ऑब्जेक्ट म्हणतो. इट इज द रूट क्लास from which all events object shall be derived. So it's a basically root class. Okay, all events are constructed with reference to the object that is source. So मग सांगितलं it will be considered as a source that is logically deemed to the object upon which the event questions initially occurred upon. म्हणजे आपले जे काही कंट्रोल्स असतील, जे सोर्स आहे त्याच्यावरती आपल्याला इव्हेंट डिपेंड असणार आहे. This is very more important. This class is defined in java.util package. Okay, so java.util package मध्ये आपलं इव्हेंट हँडलिंग पार्ट आहे. ओके, सो java.util पॅकेज कंपल्सरी पाहिजे आपल्या प्रत्येक प्रोग्रामच्या इव्हेंट हँडलिंगच्या प्रोग्राम मध्ये. ओके, सो क्लास डिक्लेरेशन java.util.event ऑब्जेक्ट आपण इम्पोर्ट करताना java.util.star करायचं आहे. सो हियर इज वन ऑफ द कन्स्ट्रक्टर दॅट इज द इव्हेंट ऑब्जेक्ट आणि पास करताना सोर्स पास करायचा आहे, कन्स्ट्रक्ट अ प्रोटोटाइपिकल इव्हेंट. ओके, नाउ मेथड्स. इथं आपण काय करतोय, इथं द ऑब्जेक्ट गेट सोर्स, द ऑब्जेक्ट ऑन विच द इव्हेंट इनिशियली ऑकर्ड. ज्या ऑब्जेक्ट मध्ये आपली इव्हेंट ऑकर होते त्याला आपण ऑब्जेक्ट घेऊ शकतो. टू स्ट्रिंग, इट्स रिटर्न्स अ स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ दिस इव्हेंट ऑब्जेक्ट. मी बऱ्याच वेळा सांगत आलोय की टू स्ट्रिंग काय करतं, तर स्ट्रिंग रिटर्न करतं. ठीक आहे, तर त्या आपला ऑब्जेक्ट स्ट्रिंग रिटर्न करणे आपण टू स्ट्रिंग वापरू शकतो. Okay, so here we have different AWT classes. Okay, starting from the AWT event. It is the root event for all the AWT events. It's a basic event or root event. This class and its subclass supersede the original java.awt.event.
ओके, त्यानंतर ऍक्शन इव्हेंट इज जनरेटेड व्हेन बटन इज क्लिक. आता बघा काय म्हटलंय, व्हेन बटन इज क्लिक, सो बटन रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्शन इव्हेंट और आयटम फ्रॉम द लिस्ट इज डबल क्लिक. आता नीट लक्ष द्या, आयटम ऑफ अ लिस्ट इज डबल क्लिक सांगितलंय. ओके, सिंगल क्लिकला लिस्ट, आता लिस्ट सगळ्यांना माहित आहे, लिस्ट मध्ये आपल्याला व्हरायटी असते आयटमची. ओके, सो सिंगल क्लिक वेगळा, डबल क्लिक वेगळा. डबल क्लिक केल्यानंतर ऍक्शन इव्हेंट येते. त्यानंतर इनपुट इव्हेंट क्लास इज द रूट इव्हेंट क्लास फॉर ऑल द कंपोनेंट्स इन अ इनपुट इव्हेंट. त्यानंतर आहे की इव्हेंट ऑन एंटरिंग अ कॅरेक्टर ऑन की इव्हेंट. आता आपल्याकडे कीबोर्ड आहे, आपण जो यूज करतो, कीबोर्डवरती डिफरंट कीज आहेत. जर की इव्हेंट कधी जनरेट होणार, जेव्हा तुम्ही एखादा कीबोर्डचा की प्रेस करताय त्यावेळेस. ओके, त्यानंतर माउस इव्हेंट, जसं कीबोर्ड आहे तसा माउस पण आहे. माउस इव्हेंट इंडिकेट्स माउस ऍक्शन ऑकर्ड इन अ कंपोनेंट. बऱ्याच वेळेला आपण ऍक्टिव्हिटी करताना माउस सुद्धा यूज करतो, तर त्या माउस इव्हेंट घ्यायच्या का नाही किंवा माउस साठी काय करायचं हे माउस इव्हेंट डील करतं. त्यानंतर टेक्स्ट इव्हेंट, the object of this class represent text events. ओके, टेक्स्ट बॉक्स, टेक्स्ट फील्ड जे आहे ते टेक्स्ट इव्हेंट जनरेट करतं. त्यानंतर विंडो इव्हेंट रिप्रेझेंट द चेंज द स्टेट ऑफ विंडो. आपण विंडोचे इव्हेंट सुद्धा आहेत, जसं की विंडो क्लोज, विंडो मिनिमाइज, विंडो मॅक्सिमाइज, या सगळ्या ज्या आहेत त्या आपण विंडो इव्हेंट मध्ये डील करतो. ऍडजस्टमेंट इव्हेंट, सो दिस इज वन ऑफ द unique class, that is the object of this represent the adjustment event emitted by the adjustment objects. जनरली हा स्क्रोल बार साठी यूज करतो आपण. त्यानंतर कंपोनेंट इव्हेंट, the object of this class represent the change in the state of a window, and container event change in the state of a window again. Okay, so be careful about these two, component and container. Again, mouse motion event, the object of this class represent the change the state of a window. It's a mouse. ओके, सो हे लक्षात घ्या व्यवस्थित. इथं आपल्याला माउस इव्हेंट आणि माउस मोशन इव्हेंट याच्यामध्ये फरक आहे. माउस इव्हेंट म्हणजे काय, माउस क्लिक, डबल क्लिक. माउस मोशन म्हणजे काय, तो मोशन डिटेक्ट करतो. माउस ओव्हर, माउस अप, अशा गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या इथून कंट्रोल होतात. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे इव्हेंट लिस्नर. ओके, आता बघितलं आपण माउस इव्हेंट क्लासेस बघितले, आता इव्हेंट लिस्नर्स बघायचे. सो इव्हेंट लिस्नर रिप्रेझेंट्स द इंटरफेस रिस्पॉन्सिबल टू हँडल द इव्हेंट्स. ओके, इव्हेंट लिस्नर्स दॅट रिप्रेझेंट इंटरफेसेस रिस्पॉन्सिबल टू हँडल द इव्हेंट. ओके, सो एव्हरी मेथड of an event listener method has a single argument as an object which is a subclass of event object. So प्रत्येकाला एक पॅरामीटर असणार आहे आणि तो आपल्या इव्हेंटचा ऑब्जेक्ट असतोय. फॉर एक्झाम्पल, माउस इव्हेंट लिस्नर मेथड विल ऍक्सेप्ट इन्स्टन्स ऑफ अ माउस इव्हेंट और माउस इव्हेंट डिराइव्ड फ्रॉम अ इव्हेंट ऑब्जेक्ट. ओके, सो हियर वी हॅव डिफरंट इव्हेंट लिस्नर्स. जसं आपण मगाशी इव्हेंट क्लासेस बघितलं, ऍक्शन इव्हेंट. ओके, त्यानंतर कंपोनेंट इव्हेंट, तसंच आपल्याकडे इव्हेंट लिस्नर सुद्धा आहेत. ओके, आता लिस्नर म्हणजे काय, मगाशी आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी, जी ऍक्टिव्हिटी होणार आहे ती. ओके, फर्स्ट इज ऍक्शन लिस्नर. दिस इंटरफेस यूज्ड फॉर रिसिव्हिंग द ऍक्शन इव्हेंट्स. म्हणजे ऍक्शन इव्हेंट काय करणार, एखादी ऍक्टिव्हिटी करणार. ठीक आहे, ऍक्शन इव्हेंट सुरुवातीला एक ऍक्टिव्हिटी डन करणार आणि तो रिसिव्ह करण्यासाठी आपल्याकडे ऍक्शन लिस्नर आहे. फॉर रिसिव्हिंग, this is one of the important thing, a word, that is action listener deals with the receiving the events. Then the component event used for receiving component event. Item listener receiving item events. Okay, so here listener stands for receiving the event, source stands for, or event classes stands for generating the event. Okay, this is one more thing. Event class generates the event, listener receives the event. Okay, so now key listener receiving the key events. Okay, कीबोर्डची एखादी ऍक्टिव्हिटी आपण की प्रेस केली तर तो इव्हेंट रिसीव्ह करायसाठी आपल्याकडे की लिस्नर आहे. सेम माउस लिस्नर रिसिव्हिंग द माउस इव्हेंट्स. मग सांगितलं माउस क्लिक, डबल क्लिक या ज्या ऍक्टिव्हिटी आपण इव्हेंट्स क्लास मध्ये करतोय किंवा माउस इव्हेंट क्लास मध्ये करतोय त्याच्या ऍक्टिव्हिटी लिसन करणे आपल्याला माउस लिस्नर आहे. टेक्स्ट इव्हेंट साठी आपल्याकडे
रिसिविंग टेक्स्ट इव्हेंट साठी आपल्याकडं टेक्स्ट लिस्नर आहे, विंडोज साठी आहे विंडोज लिस्नर, तसंच ऍडजस्टमेंट इव्हेंट साठी आपल्याकडे ऍडजस्टमेंट लिस्नर, कंटेनर इव्हेंट साठी आपल्याला कंटेनर लिस्नर. अशा पद्धतीने आपल्याकडं प्रत्येक इव्हेंट साठी आपल्याकडं पर्टिक्युलर लिस्नर आहे. सेम माउस मोशन साठी माउस मोशन लिस्नर साठी आपल्याकडं माउस मोशन लिस्नर आहे, फोकस साठी फोकस इव्हेंट साठी आपल्याकडं फोकस लिस्नर आहे. अशा पद्धतीने आपण जे कॉमनली यूज आपल्याला लिस्नर्स आहेत ते आपण आता बघितले. आता आपल्याला कंपॅरेटिव्ह बघायचं आहे कोणत्या इव्हेंट क्लास साठी कोणता लिस्नर आहे. हा चार्ट किंवा यातला एखादा पार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा ऑटोमॅटिकली दुसरा हा लक्षात राहतो. त्यामुळे स्पेशल एफर्ट्स वगैरे घ्यावे लागत नाहीत यासाठी. फक्त याच्यामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. दॅट इज इव्हेंट कोणता आहे आणि लिस्नर कोणता आहे. इव्हेंट क्लास लक्षात ठेवा, ऑटोमॅटिकली इंटरफेसेस दॅट इज लिस्नर लक्षात राहतात. सो इथं फक्त काय होणार आहे की इथं इव्हेंट इज रिप्लेस्ड बाय लिस्नर. फर्स्ट ऑफ ऑल ऍक्शन लिस्नर साठी ऍक्शन इव्हेंट क्लास साठी ऍक्शन लिस्नर असणार आहे. माउस इव्हेंट साठी तुम्हाला दोन सांगितले, माउस मोशन अँड माउस व्हील साठी माउस व्हील आहे. ओके, आता माउस व्हील आता सुरुवातीला जे बॉल माउस होते त्यासाठी युज करत होता, आता मग आता हा युज होत नाही. की इव्हेंट साठी किंवा की क्लास साठी तुमच्याकडे की लिस्नर आहे. आयटम इव्हेंट साठी आयटम लिस्नर आहे. टेक्स्ट इव्हेंट साठी टेक्स्ट लिस्नर आहे. ऍडजस्टमेंट इव्हेंट साठी ऍडजस्टमेंट लिस्नर आहे. विंडोज इव्हेंट साठी विंडोज लिस्नर आहे. कॉम्पोनंट इव्हेंट साठी कॉम्पोनंट लिस्नर आहे. कंटेनर इव्हेंट साठी कंटेनर लिस्नर आहे. फोकस इव्हेंट साठी फोकस लिस्नर आहे. सो अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक इव्हेंट साठी आपल्याकडे पर्टिक्युलर लिस्नर आहे. असा कोणता इव्हेंट नाही त्याला लिस्नर नाहीये. प्रत्येक इव्हेंटला कोण ना कोणता तरी लिस्नर आहे, कारण आपल्या चॅप्टर नावाचं आहे इव्हेंट हँडलिंग. सो इथं काय आहे की तुमच्याकडे सोर्स म्हणजे एखादा कॉम्पोनंट एखादा कंट्रोल ज्यावेळी एखादी इव्हेंट जनरेट करतो त्या कंट्रोल साठी नक्कीच एखादा आपल्याकडे लिस्नर असणार आहे which is belongs to listener interface. Okay, so be careful about these listeners and event classes. Okay, we are going to continue with this the next slide in the next lecture. So thank you.